नमस्कार, जय भीम, सलाम, आदाब। पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणारे सर्व वाहन चालक, सफाई मजूर यांना आज या व्हिडिओद्वारे एक महत्त्वाची माहिती देणार आहे, महत्त्वाचा संदेश देणार आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहावा आणि या व्हिडिओला लाईक करावा आणि आपली प्रतिक्रिया कळवावी। कामगार मित्रांनो, आपण 13/12/2024ला महानगरपालिकेबरोबर भांडलो होतो। आपण मोठं आंदोलन करणार होतो आणि आपण त्यावेळेस काम बंद आंदोलन हे करणार होतो आणि त्या संदर्भात आपण पूर्ण तयारी केली होती आणि सर्व कर्मचारी आपण पूर्ण एकजूट झालो होतो। आणि त्यानंतर माननीय घनकचरा प्रमुख साहेब यांनी आपली एकी बघितली आणि महानगरपालिका प्रशासन हे खळबळून जागं झालं आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनीची तर पूर्ण हवाच गेली होती। आणि त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या 200 ते 250 कर्मचाऱ्यांबरोबर आपली एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपल्या कंपनीचे व्यवस्थापक माननीय मुरली साहेब होते, सत्तार सेठ होते, घनकचरा प्रमुख माननीय जोगदंड साहेब होते आणि आपण 200 ते 250 कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यांच्यासमोर आपली ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महानगरपालिका प्रशासन व पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने त्या दिवशी आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला दिनांक 1 मार्च 2025 पासून किमान वेतन लागू करू। त्याच्यानंतर ते बोलणं झालं आणि त्या ज्या गोष्टी होत्या आपल्या काही थोड्या हे झाल्या होत्या। आपण त्यांना म्हटलं होतं आम्हाला लिखित पत्र द्या, लिखित पत्र दिल्यानंतरच आम्ही आमचे आंदोलनाबद्दल विचार करू। त्यांनी त्या दिवशी आपल्याला लिखित पत्र नव्हतं दिलं, काही कारणामुळे थोडीशी आपली चर्चा फिसकटली होती। परंतु कामगार मित्रांनो, आपल्याला 16 तारखेला काम बंद करायचं होतं आणि 15 तारखेपर्यंत महानगरपालिका प्रशासन आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनी हे पूर्णपणे हतबल झाला होता। आणि ज्या वेळेस रात्री आणि बेरात्री मला मान्य घनकचरा प्रमुख साहेब यांचे फोन येत होते का हकीमबाई तुम्ही आंदोलन मागं घ्या, हकीमबाई तुम्ही आंदोलन मागं घ्या, तुम्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढा, आम्ही तुम्हाला किमान वेतन लागू करू, आम्ही तुम्हाला तसं पत्र देतो म्हणून। परंतु कामगार मित्रांनो, आपल्याला ठोस पुरावा नव्हता म्हणून आपण ते घेत नव्हतो। काम बंद आंदोलन आपलं हे आपण अटळ केलं होतं। ज्यावेळेस माननीय घनकचरा प्रमुख साहेब यांनी रात्री 11 वाजता मला फोन केला, त्याच्या पहिले त्यांनी भरपूर फोन केले मला। 15 तारखेच्या रात्री त्यांनी मला खूप फोन केले, पण 11 वाजता मला त्यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की भाई तुमचं पत्र तयार आहे, उद्या तुम्हाला पत्र भेटून जाईल। आणि त्या अनुषंगाने आपण माननीय तत्कालीन घनकचरा प्रमुख माननीय जोगदंड साहेब यांच्या शब्दाला पूर्णपणे मान दिला आणि त्या दिवशी रात्री मी आणि आपले सहकारी, माझे जे सहकारी होते आंदोलनास प्रमुख सहकारी, यांची मीटिंग घेतली रात्री 11:30 वाजता आणि काम बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या पद्धतीने आपण काम बंद आंदोलन मागं घेतलं। परंतु त्यानंतर आपण त्याची वाट पाहिली किमान वेतनसाठी। दिनांक 1 मार्च 2025 पासून आपल्याला किमान वेतन लागू करतो का याविषयी आपण या सगळ्या आशेवर होतो। आणि त्यामध्ये या घोटाळेबाज कंपनीने, पी गोपीनाथ रेड्डी घोटाळेबाज कंपनीने त्यावेळेस त्याला असा विचार केला आणि काही जे भांडवल आहे त्यांनी त्या कंपनीवाल्याला सांगितलं की साहेब तुम्ही हकीमला कामावरून काढून टाका, तुमचा समस्या मिटून जाईल। मग त्यावेळेस त्यांनी मला आणि अविनाशला, आम्हाला दोघांना टप्प्याटप्प्याने त्यांनी कामावरून काढलं। नितीन भालेरावला कामावरून काढलं आणि अजून काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचा त्यांचा कट होता। त्यांना वाटलं हकीम को काम पे से निकाल दिया, अपना मसला खतम, म्हणजे आपलं काम आता एकदम सुरळीतपणे चालणार। परंतु कामगार मित्रांनो, मी कामावरून काढल्यावर सुद्धा घाबरलो नाही, अविनाश घाबरला नाही। आम्ही दोघांनी पूर्णपणे एकजुटीने राहिलो आणि तुमच्या समस्या आणि तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पूर्णपणे लढत राहिलो। त्याचा परिणाम असा आहे साहेब की आज महानगरपालिकेमध्ये तुमचा एक विषय आहे तो किमान वेतनचा, तो जवळपास 90% अपूर्ण झालेला आहे। परंतु कामगार मित्रांनो, आता या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कंपनीवर आपला विश्वास नाही आहे। आता या अनुषंगाने आपण पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने जो आपल्याला किमान वेतन दिला नाही, त्यांनी आपल्याबरोबर धोका दिला, त्यांनी खोटारडा बोलला। या कंपनीला महानगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे।
आणि या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून या कंपनीची लवकरात लवकर आपल्या शहरातून हिची हक्कलपट्टी केली पाहिजे. कारण की ही घोटाळेबाज कंपनी, चोर कंपनी आहे. हिने आपल्याला पत्र देऊन सुद्धा किमान वेतन दिलं नाही. या कंपनीला महानगरपालिका प्रशासनाने पूर्णपणे ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. आणि ही कंपनी जाण्याच्या पहिले तुमचा जो 2-2 महिन्याचा पगार जो राखीव ठेवतो, ती पगार महानगरपालिकेने त्याच्या बिल देण्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये ती ट्रान्सफर करायला लावायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याचे उर्वरित जे शेवटचे जे बिलं राहतील ते त्याला दिले पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे कामगार मित्रांनो, या कंपनीच्या गाड्या इतक्या खराब आहे का यांना रोज सकाळी धक्का मारावा लागतो, वार्डामध्ये धक्का मारावा लागतो. अनेक वेळा या गाड्या खराब होतात, त्याचा मेंटेनन्स लवकर होत नाही. त्यामुळे आपलं शहरात कचरा उचलण्याचं जे काम आहे ते लेट होतं आणि ते काम कंपनीच्या चुकीमुळं लेट होतं. आणि त्याचा पूर्ण आरोप ही चोर कंपनी आपल्यावर टाकते. म्हणजे ड्रायव्हर आणि वाहन चालक आणि सफाई मजूर यांच्यावर ही कंपनी ते आरोप टाकते. म्हणजे बदनाम तुम्हाला करतात. यांच्या गाड्या खराब, यांनी मेंटेनन्स करत नाही, यांच्या गाड्या खराब असल्यामुळं आपण वार्डात पोहोचू शकत नाही, म्हणून यांनी तुम्हाला बदनाम करायचं हे काम करून सोडलेलं आहे. या कंपनीने जे सुपरवायझर आणि काही झोनल गुंड प्रवृत्तीचे पाळलेले आहे त्यांनासुद्धा आपण कामावर नाही घेतलं पाहिजे. तसं आम्ही माननीय आयुक्त साहेब आणि गणकचरा प्रमुख साहेब यांना त्यांचे नावं देणार आहोत. त्याविषयी आम्ही त्याच्यावर चर्चा करणार आहोत. हा एक विषय गंभीर आहे. काही लोक तुम्हाला घाबरू राहिले, या कंपनीचा टेंडर वाढला, या कंपनीचा टेंडर वाढला. अरे मी स्वतः महानगरपालिकेचे आपले घनकचरा प्रमुख साहेब यांच्याशी चर्चा केली. ते म्हणे नाही, या कंपनीचा आता टेंडर वाढून भेटणार नाही. 30 जानेवारी या कंपनीचा हा शेवटचा दिवस राहील. त्याच्यानंतर नवी कंपनी काम सुरू करेल. या कंपनीचा आता औरंगाबाद शहरातून त्याचा करार संपुष्टास येणार आहे. हा करार संपण्याच्या पहिले महानगरपालिकेने या कंपनीकडून त्यांनी आम्हाला दिनांक 1 मार्चपासून जो किमान वेतन देण्याचं त्यांनी जे पत्र दिलं होतं, तिथून पुढचा आमचा वेतन फरक, त्याच्या पत्रानुसार आमचा वेतन फरक महानगरपालिकेची जबाबदारी आहे. ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची सही आहे त्या पत्रावर का 1 मार्चपासून तुम्हाला किमान वेतन लागू होणार आहे म्हणून. तो जो आपला 1 मार्चपासून हा कंपनी जाईपर्यंत जितके महिने भरतील तेवढा महिन्याचा वेतन फरक या कंपनीकडून महानगरपालिकेने वसूल करून आपल्या खात्यात टाकावा. अजून या कंपनीने आपला जो PF किमान वेतनप्रमाणे भरलेला नाही आहे, तो सर्व PF यांनी किमान वेतनप्रमाणे भरून घ्यावा. या कंपनीकडून आपण ज्यांनी पण 5 वर्ष पूर्ण झालेले जेवढे कर्मचारी आहे त्यांची सगळ्यांची ग्रॅज्युटीसुद्धा या कंपनीकडून महानगरपालिकेने वसूल करून आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकावी. या सर्व मागण्या आज या व्हिडिओद्वारे मी माननीय आयुक्त साहेब आणि माननीय घनकचरा प्रमुख साहेब यांच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहे मी त्यांना सांगत आहे. आणि लवकरच या संदर्भात महानगरपालिकेला पत्रसुद्धा देण्यात येणार आहे. आणि महानगरपालिकेने पत्र दिल्याच्या 30 दिवसाच्या नंतर जर आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या दिवसाच्या नंतर महानगरपालिकेला मी सूचित करतो की महानगरपालिकेसमोर कंत्राटी कामगार संघटना आणि कर्मचारी मिळून ही कंपनी ब्लॅकलिस्ट व्हावे, आमचा पूर्ण वेतन त्वरित मिळावा, आमचा 1 मार्च 2025 पासूनचा जो थकलेला आमचा जो त्यांनी पत्र दिल्यानुसार किमान वेतनचा फरक त्वरित आम्हाला मिळावा, 5 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळावी, यासाठी महानगरपालिकेसमोर आम्ही लोकशाही मार्गाने खूप मोठे आंदोलन करणार आहोत. आणि ते आंदोलन अमर्यादित राहील याचीसुद्धा माझ्या कामगार मित्रांनो तुम्ही नोंद घ्या. संघटनेसोबत राहा, तुमचा पैसा बुडणार नाही याची आम्हाला काळजी आहे. आणि तुम्हाला कामावरून काढू नये यासाठी माननीय आयुक्त साहेब यांच्यासुद्धा बरोबर चर्चा झालेली आहे. घनकचरा प्रमुख साहेब यांच्याबरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे. तरी कामगार मित्रांनो, हे जे बांडगुळ लोक जे तुम्हाला धमक्या देतात, कोणी तुम्हाला फसवतात, तुमची फसवणूक करायचं काम चालू आहे, तर तुम्हाला आता ही कंपनी ठेवणार नाही किंवा काही पण तुम्हाला जे अफवा करतात त्या अफवाकडे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठलंही लक्ष देऊ नका. आणि या कंपनीच्या विरोधात जर महानगरपालिकेने कारवाई नाही केली तर मग संघटना त्यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे आम्ही या कंपनीवर लवकरच गुन्हे दाखल करणार आहोत. याचीसुद्धा कंपनीने नोंद घ्यावी. त्याचीसुद्धा या कंपनीने नोंद घ्यावी. या कंपनीने आपल्याबरोबर धोका केलेला आहे, 420पणा केलेला आहे या कंपनीने.
पत्र देऊन आपल्याला यांनी किमान वेतन दिलं नाही, या कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करणार आहे आणि तुम्ही 100% करणार, याच्यात काहीही तीळ मात्र शंका नाही. कामगार मित्रांनो, या कंपनीला इथून ब्लॅकलिस्ट करून पाठवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. तुमचा वेतन फरकचा पैसा हा लवकरात लवकर मिळावा यासाठी माझं पूर्णपणे भांडण चालू आहे. मी कोर्टातसुद्धा याचिका दाखल केलेली आहे. सर्व आपला पूर्ण 7 वर्षाचा वेतन फरक मिळावा यासाठी सुद्धा मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. तुम्हाला कायम करण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे. कामगार मित्रांनो, संघटनेसोबत राहा, संघटना तुमच्यासोबत आहे. कोणी कोणत्याही अफवाला बळी पडू नका. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कंत्राटी कामगार संघटना. आपला मित्र हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.